बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामधील हिवरखेड इथं दोन गटांमध्ये वाद झाला आणि या झालेल्या वादानंतर दोनही गटाकडून तुफान दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे। त्यामध्ये 3 जण जखमी झालेले असून दगडांमुळे घरांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। तर रस्त्यांवर दगडांचा मोठा खच पाहायला मिळतोय। सध्या गावांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक दाखल झालेलं आहे आणि दोनही गटांमधील 20 ते 25 जणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून गावामध्ये तणावपूर्ण शांतता सुद्धा पाहायला मिळते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, काय कारण आहेत या हाणामारी मागची आणि आता सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? सध्या आपण जर पाहतो सध्या जी परिस्थिती आहे नियंत्रणात आहे, परंतु तणावपूर्ण परिस्थिती या गावामध्ये पाहायला मिळते। आणि कारण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये 2 गटांमध्ये वाद सुरू होता। परवा दिवशी देखील काही झेंडे लावण्यावरून याच्यात किरकोळ वाद झाला। कालही थोडाफार जो आहे तो शाब्दिक यांचा वाद झालेला आहे आणि आज सकाळी दोन्ही गट जे आहेत, दोन्ही गटांचे तरुण जे आहेत ते समोरासमोर आले आणि त्यांचा शाब्दिक वाद झाला। याच वादाचं पुनर्वसन जे आहे, थोडाफार हाणामारी आणि त्यानंतर तुफान दगडफेक जी आहे ही दोन्ही गटाकडून करण्यात आली आणि पोलिसांनी याचं गांभीर्य लक्षात घेत हिवरखेड पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत दोन्ही गटातली जी काही परिस्थिती पाहिली तर संतप्त झालेले दोन्ही गट होते, त्यामुळे अतिरिक्त पोलिसांची कुमक जी आहे ती पाचारण करण्यात आली। सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक त्याचबरोबर क्यूआरटी फोर्स दंगा काबू पथक जे आहे हे गावामध्ये दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी जर पाहिलं तर आताची ताजी माहिती अशी आहे की जवळजवळ दोन्ही गटातले 40 जण जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि अजूनही पोलिसांची ही कारवाई सुरू आहे। सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा या गावामध्ये तैनात आहे आणि तणावपूर्ण शांतता जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी बरंच नुकसान सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं दृश्यांमध्ये। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।